परिचारिकांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता शासनाने त्वरित पूर्ण करावी। यासाठी धुळे महाराष्ट्र गव्हर्नमेंट असोसिएशन धुळेतर्फे संपाचे हत्यार उपसण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष प्रतिभा घोडके यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली। शासनाने प्रलंबित मागण्यांची सोडवणूक तात्काळ करावी या आशयाच्या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेतर्फे संप पुकारण्यात आला आहे। याचाच भाग म्हणून परिचारिकांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता शासनाने करावी या मागणीसाठी धुळे जिल्हा रुग्णालयातील महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशन धुळेतर्फे राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या संपात सहभाग नोंदवण्यात आला आहे। शासनाने परिचारिकांच्या मागण्यांची तात्काळ दखल घ्यावी अशी माहिती महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशन धुळेचे जिल्हाध्यक्षा प्रतिभा घोडके यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली। यावेळी परिचारिकांसह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच या प्रसंगी घोषणा देऊन सरकारचे लक्षही वेधण्यात आले होते। नमस्कार, मी महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस असोसिएशन धुळे जिल्हा अध्यक्ष प्रतिभा घोडके। आज आम्ही राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने जो काही संप पुकारलेला आहे त्यामध्ये आम्ही देखील त्या संपामध्ये सहभागी होत आहोत। आमच्या ज्या काही परिचारिकांच्या ज्या मागण्या आहेत त्या शासनाने पूर्ण कराव्यात अशी आम्ही शासनाला आवाहन करीत आहोत संपामार्फत। तरी आमच्या सर्व मागण्यांचा शासनाने विचार करावा आणि त्या मागण्या आमच्या पूर्ण कराव्यात हीच शासनाला आमची विनंती आहे।